महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रथम पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिकारी अभिवादन करतो। त्याचबरोबर आजच्या या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं माझे मित्र, आमचे सहकारी रवींद्रदादा चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रायगड, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले कांबळे साहेब यांचं आजच्या दिनी या निमित्तानं त्यांचं उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनपूर्वक शाब्दिक आभार मानतो। आपण आजच्या या छोट्याशा मार्गदर्शन मीटिंगकरिता आलेले सर्व तालुका प्रमुख, मुस्लिम लीगचे संपर्क, त्याचबरोबर सर्व महासचिव आणि त्याचबरोबर काही विभागाचे प्रमुख पदाधिकारी, या सगळ्यांचाच आजच्या दिनी मनपूर्वक आभार मानतो। आपण नेहमी संघर्ष करणारी मंडळी असल्यामुळे सातत्यानं आपण प्रत्येक गोष्टीला संघर्ष करताना आपण हितवरून पोचलो। माझ्या पूर्वी ज्या मान्यवरांनी मार्गदर्शन केलं, तालुका प्रमुखांनी मार्गदर्शन केलं, निवडणुका कशा रंगल्या पाहिजे, कशा लढल्या पाहिजे, काय काय त्यांच्या समस्यांना ते सामोरे जाण्याकरिता तयारी कशी असली पाहिजे, ह्या सर्व समस्या आदरणीय चव्हाण दादांच्या समोर आपण मांडल्या। परंतु आपल्याला हे ठाव आता आहे की ज्या लोकसभेच्या उमेदवारी आहे त्या एक स्त्री आहे आणि त्या दादांच्या मिसेस आहे। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। ज्या दिवशी मी पहिला फोन केला दादांना, तेव्हा मी दादांना म्हणालो की दादा, जर तुम्ही लोकसभा लढवली असेल तर मी शुभेच्छा केल्या नसत्या, परंतु तुम्ही एक लेडीजला उभी करून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहताय, म्हणून तुमचा मनपूर्वक आभार मानतो। मानसिकता बदलण्याची भूमिका आहे। काय मानसिकता आपण आतापर्यंत बदललो? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेबरोबर धर्मांतर केलं, धर्मांतराच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मग आताच्या पैकी ते मला वाटतं आडाडी लोक जी होती ती चांगली होती की त्यांनी बाबासाहेबांची साथ सोडली नाही आणि खऱ्या अर्थाने लढले, लाठीकाठी खाल्ल्या, अनेक मार्गाने रक्तबंबाळ झाले, परंतु लढा मात्र सोडला नाही, बाबासाहेबांची साथ सोडली नाही। आज आमची परिस्थिती एवढी मजबूत असून सुद्धा आम्ही म्हणतो कमजोर आहोत। आज आमची काल परवाची गवताची घरं आज बंगले झाले, समोरासमोर गाड्या लागायला लागल्या, चांगल्या चांगल्या पद्धतीचं पटांगण आणि चांगल्या शोभीवंत बंगले उभे केले, हातापायात सोन्यासारखं कळस घालायला लागलो। पोरगा कुठं तर बँकेत, मुलगा कुठं तर अमुक जॉबला, गव्हर्नमेंटला, ह्या सगळ्या ज्या काही दिलेल्या ज्या तुम्हाला सुविधा आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या। आणि त्या बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात बहुजनांनी एका ठिकाणी यायचं आहे आणि सत्ता स्थापन करायची आहे। तो लढा मात्र बाबासाहेब लढले नव्हते, परंतु त्या वयाप्रमाणे ज्या लढले असते तर मला वाटते ती लढाई आज आमच्या पदरात नसते। आम्ही आता उमेदवारी म्हणून आणि निवडणुकीला पैसेवाले म्हणून उभे राहिलो असतो। तो लढा आपल्याला लढायचा आहे। कोणता लढा? सत्तेचा लढा, सत्तेचा। बाबासाहेबांनी सगळे लढले। तुम्हाला देवळात जाण्याचे लढले, तुम्हाला स्वातंत्र्य समतेचे लढले, तुम्हाला वेगवेगळ्या कपडे घालण्याचे, बोलण्याचे, मत मांडण्याचे सगळे स्वातंत्र्य तुम्हाला दिले, सर्व लढले। एकच लढा राहिलाय आणि बाबासाहेब दादा म्हणाले की तो लढा म्हणजे सत्तेची चावी, ज्याच्या हातात सत्तेची चावी आहे तो खरा ह्या देशाचा नागरिक आणि खरा स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा पुजारी आहे। आम्ही त्याकडे कधी लक्ष टाकलं का? ग्रामपंचायती आली, कोण उमेदवार, आणि मग आमच्या साहेबा कसं काय आता मत मांडण्याचे सगळे स्वातंत्र्य तुम्हाला दिले, सर्व लढले। एकच लढा राहिलाय आणि बाबासाहेब दादा म्हणाले की तो लढा म्हणजे सत्तेची चावी, ज्याच्या हातात सत्तेची चावी आहे तो खरा ह्या देशाचा नागरिक आणि खरा स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा पुजारी आहे। आम्ही त्याकडे कधी लक्ष टाकलं का? ग्रामपंचायती आली, कोण उमेदवार, आणि मग आमच्या साहेबा कसं काय आता
मग या संध्याकाळी मग काय एक चपटी आणि 5, 50, 100, 200, 500, 1000. आतापर्यंतचा इतिहास आहे. इथं म्हटलं जातं दादा, मी जेव्हा विधानसभेला उभा होतो म्हटलं जायचं माझ्या तोंडावरती, अण्णा जाधव कशाला लढताय, अहो तो तुमचा कार्यकर्ता, तो अमुक अमुक वाडीचा अध्यक्ष संध्याकाळी माझ्याकडे येतो आणि ते चपटी घेऊन जातो, चपटीसाठी माझी वाट बघतो. आमच्या वाडीतले अध्यक्ष एवढं मोठं बाबासाहेबांनी दिलेलं योगदान विसरून वाट बघतो 5, 50, 5, 10 हजाराची. काय अस्तित्व निर्माण केलं आम्ही आमच्या बाबासाहेब, असं तर मला वाटतं कपाळाला हातारून वाट बघतो 5, 50, 5, 10 हजाराची. काय अस्तित्व निर्माण केलं आम्ही आमच्या बाबासाहेब, असं तर मला वाटतं कपाळाला हात लावून रडले असते की कशासाठी यांना मी बुद्धचिन्ह बनवलं, कशासाठी यांना मी सायन्स धर्म दिला, कशासाठी यांना मी कान नाक उघडे करून दिले. काय कारण? जो लढा माझ्या वयाप्रमाणे मला लढता आला नाही तो ह्यांच्या पदरात टाकला, त्याचं यांनी बाजारूकरण केलं, आपल्या आयुष्याची मातीमोल केली, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बघत नाही. निवडणुकीच्या रिंगणात पडलं का आम्हाला दिवाळीचे सण आठवले जातात, फटाकड्यांचे आवाज ऐकायला येतात, पार्ट्या. कशासाठी? कोणासाठी? उभा आयुष्याच्या माणसाने तुमच्यासाठी वाया काय घेतलं, एवढं परिश्रम केलं, एवढं सगळं करून सुद्धा आज आमची लोक म्हणतात आम्ही कमजोर. कशाने कमजोर मी त्यांना विचारतो. म्हणजे मी जेव्हा विधानसभेचा अनुभव दादा सांगतो, मी प्रचाराला कशाने कमजोर मी त्यांना विचारतो. म्हणजे मी जेव्हा विधानसभेचा अनुभव दादा सांगतो, मी प्रचाराला चाललोय, माझ्या बरोबर विद्वान समजदार समाजाचे काम करणारी मंडळी बाजूला आहे, जाता जाता तिकडे त्या ऑफिसमध्ये घुसून डायरेक्ट आले आणि माझ्या पत्रात वापस थांबेल. का रे? अरे आम्ही दुनियाचे शहाणे आहेत. या जिल्हा अध्यक्ष पदावर आलो म्हणजे आम्ही काय येडे गवळे आहेत का? आम्हाला अख्खी हिस्ट्री माहिती असते, कोण कुठे जातो, कोण काय करतो. येडे समजले का आम्हाला? आणि म्हणून दादा ही जी माणसं आहेत ती हातावर मोजणारी आहेत, परंतु ही खऱ्या अर्थाने शिवराय फुले शाहू आंबेडकर मांडणारी विचारांची लोक आहेत, ही खरे बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहेत. खऱ्या अर्थाने लढाई लढण्यासाठी यांच्या खांद्यावरती आपण निःसंकोचपणाने आणि विश्वासाने यांच्यावरती दुरावा. नाही तर मी तर बाजार उभा केला असता. यांना माहिती आहे माझ्या सगळ्या सहकार्यांना बाजारात भाव निर्माण करणारा अण्णा जाधव आहे, बरोबर आहे का नाही? एक ठिणगी मारली असेल तर आज इथं पुरा मैदान, म्हणजे 9 मार्चला आपण बघतो म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आपल्याला माहिती आहे आम्हाला दादा बाजार कसा उभा करायचा. परंतु खरी सत्तेची लढाई आणि त्या सत्तेच्या लढाईला लढताना आमचे खांदे मजबूत पाहिजे. ते खांदे कोणाचे असले पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. काय इथली शिक्षण व्यवस्था चांगली आहे, इथं असणाऱ्या अडीअडचणी चांगल्या आहेत. अरे काल परवा धावाधावी करायला लागलेत. काल परवा आम्ही पाहतोय गाड्यांचा ताफा वाचायला लागलाय. काल परवा आम्ही बघतोय गाड्या नवीन गाड्या नवीन नंबरच्या गाड्या फिरवू लागल्या. कशाला? याच्या पूर्वी 5 वर्ष काय करू झोपले होते का? जे लोकसभेचे उमेदवार आज खुलेआम सांगतात स्वातंत्र्य समता बंधुत्व संविधान वाचवतोय, बहुजनांना दलितांना आदिवासींना आम्ही न्याय देणार, मग एवढ्या वर्ष काय 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 गोट्या मारत बसले ते का? कशाचा विकास झाला? कोणाचा विकास झाला? कोकणामध्ये आज आमच्या हाताला काम नाही. बेरोजगारांचा प्रश्न आमच्या इथं असणारा पर्यटन म्हटलं जातं, पण पर्यटनच्या नगरीमध्ये रस्त्यांची अवस्था काय? कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने महाराष्ट्र घेऊन चाललेले? जर आम्ही तुम्ही विचार नाही केला तर आमच्या मुलांना दादानी सांगितल्या पद्धतीचं मुंबईवाला करावं लागेल आणि येरे जाऱ्या मारत राहावं लागेल. आमचा कोकण इतर येणारा जो पैसेवाला इथले असणारे जे काय पुढारी आहेत ते दलाल एजंट आमच्या शेतकऱ्यांकडे जमिनी घेतात आणि त्यांच्या कमरेत लाद घालून त्यांना भिकारी बनवलं परिस्थिती निर्माण करतात. आम्ही कधी हे लक्षात घेणार? तुम्ही हे समजू नका की तुम्ही एवढं जरा काय नाही करू शकत. माझ्या विधानसभेला दादा 500 मतं भेटली म्हणजे तो लय मोठा इथल्या विधानसभेचा उमेदवार. 5,500 मतं आम्ही घेतली. 1 रुपया नवा पैसा कोणाला दिला नाही. आजची परिस्थिती आम्ही अशी केली, ते 5,500 लोक बाहेर काढली आणि आज 50,000 लोक उभी राहतील अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली. आमच्याकडे यंत्रणा नाहीत दादा, आम्ही यंत्रणा उभी केली. आज जे आपण पाहताय त्या सगळ्यांचा तुमचा आशीर्वाद आहे. बाजूला G+1चं वंचितचं भवन उभं राहते, ही सगळी तुमची ताकद आहे दादा. आणि ही लोक आज तुम्ही जरी म्हणाल की आम्ही काय करणार, गप्पारबा म्हणत असेल मी मॉमेटन आहे, मी एकटाच आहे अण्णा, मी बाकीच्या लोकांना कसं करू,
परंतु गफ्फारबाईला माहिती आहे अण्णा जाधवची गनिमी कावा. गफ्फारबाई अख्खा हा म्हणताना मुसलमानांना मुस्लिम समाजाला एका ठिकाणी आणण्याची ताकद ठेवतो दादा, आणि चिपळूणमध्ये एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न गफ्फारबाई करणार याची शाश्वती आहे मला. इथं असणारा कुणबी समाज आमचा एवढा प्रेमळ आहे दादा, एवढा आदर सन्मान आहे, परंतु नेतृत्व दिलं जात नव्हतं दादा. मी जेव्हा जिल्हा अध्यक्ष झालो, मी जेव्हा विधानसभा लढवली, आमच्याच बगलबच्चे, आमच्याच सगळं काय, आम्हालाच शिवराय फुले शाहू आंबेडकर सर आमच्याच घरात सांगणार, बाहेर जाणून सांगण्याची ताकद निर्माण केली नाही, आणि म्हणून हा कुणबी समाज मागे राहिला. त्यांना खऱ्या अर्थानं कुणबी समाजाला जर आपण सांगितलं तर शिवराय फुले शाहू आंबेडकर समजून सांगितलं असतं तर मला वाटतं आजची परिस्थिती सत्यात परिवर्तन झाली असती, आणि ती होईल या अपेक्षेने आम्ही काम करतो दादा. खऱ्या अर्थानं कुणबी समाज अपेक्षित आहे बाळासाहेबांकडे, आणि त्यांना आम्ही टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.